नमस्कार लाडक्या बहिणींनो. मी काल एक व्हिडिओ टाकलेला होता की जे आपल्याला फॉर्म चुकलेले आहेत ते फॉर्म एडिट करण्याचे ऑप्शन अजून आलेले नव्हते. पण आपण अनुदान चालू कसं करायचं ते सांगितलं होतं. बऱ्याच लोकांनी मला मेसेज करून प्रॉब्लेम विचारलेत. मी काल तर काही आपल्याला बऱ्याच जणांना उत्तर दिले पण व्हॉट्सअप फेसबुकवर. पण आता बऱ्याच जणांना आता एक व्हिडिओ बनवून टाकतोय कारण की कमेंट खूप जास्त आहेत आणि मी प्रत्येकाला पर्सनली मेसेज नाही करू शकलो. तर आता एक गणेश सिराळे साहेब आहेत, ते विचारतात लाडकी बहीण योजनाची केवायसी करताना शेवटचे जे 2 ऑप्शन न समजल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचा गोंधळ होऊन चुकीचे ऑप्शन सिलेक्ट झाले आणि ज्यांना हे ऑप्शन समजले नाही त्या बऱ्याच लाडक्या बहिणी यामधून रद्द झालेल्या आहेत. हो, ही खरी परिस्थिती आहे कारण की त्यांनी प्रश्न विचारताना चुकीचे प्रश्न विचारले होते. जे शेवटचे 2 ऑप्शन दिले होते ते बऱ्याच चांगल्या माणसाला सुद्धा समजत नव्हते. मी स्वतःही यूट्यूब फेसबुकवर पाहून भरून शेवटी फॉर्म भरले गेले आणि काही लाडक्या बहिणींना न समजल्यामुळे घाई गडबडीत ऑप्शन सिलेक्ट केले गेले. साईड दिवसात चालत नव्हती, रात्री फॉर्म भरले गेले आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचे फॉर्म चुकलेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत. तर आता दुसरे उर्मिला कोवे ह्या सांगतात केवायसीसाठी एडिट ऑप्शन पाहिजे दादा, म्हणजे कोणाची केवायसी चुकली असेल तर एडिट करता येईल. हो ताई, नक्कीच. बऱ्याच लाडक्या बहिणींचे फॉर्म चुकलेले आहेत आणि याच्यात एडिटचं ऑप्शन येणार आहे. कारण की माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की या फॉर्ममध्ये एडिटचं ऑप्शन लवकरात लवकर येणार आहे. कारण की जवळपास 40 लाख लाडक्या बहिणी या फॉर्म चुकल्यामुळे वंचित राहू शकतात. तरी लवकरात लवकर याच्यात एडिटचं ऑप्शन येऊन फॉर्म सर्वांचे दुरुस्त हो, हीच सदिच्छा. आता त्याच्यानंतर प्रभाकर देशमुख दादा बोलत आहेत की भाऊ, मी पंचायत समितीत गेलो होतो, माझी केवायसी चुकली, गव्हर्नमेंट जॉब आलेला आहे. हो, हे सर्वांसोबतच झालेलं आहे. कारण की बऱ्याच जणांनी ते येस नो करता वेळेस काहीच कोणाला गोंधळात झाल्याच्याने फॉर्म चुकलेले आहेत आणि कोणाला काही समजत नव्हतं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे फॉर्म चुकलेले आहेत. आता सर्वांचे तेच गव्हर्नमेंट जॉब झालेला आहे. आता सुनीता राज ह्या ताई विचारतात की माझं पण तोच प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यानंतर संगीता शिंदे केवायसी होत नाही, ऑगस्टपासून पैसे आलेले नाहीत, यादीत नाव नाही असं म्हणतात. ताई, तुमचे पैसे काहीतरी वेगळ्या कारणाने बंद झाले असतील. ऑगस्टमध्येच आपले पैसे बंद झालेले आहेत. तरी आपण एक वेळेस परत एकदा पंचायत समितीत जाऊन पैसे चालू कसे करायचे त्याचं एक ऑप्शन पाहायचं. नितीन भाऊ विचारतात आमचे पैसे बंद झाले, आमच्याकडे काही नसताना. हो, तर बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे, ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत. त्यांनी एकदा एडिटचं ऑप्शन आल्यावर मी सर्वांना पुन्हा एकदा कळवणार आहे व आपण फॉर्म एडिट करून घेऊ शकतात. जेव्हा एडिटचं ऑप्शन चालू होईल तेव्हा मी परत एकदा व्हिडिओ बनवून सर्वांना व्हिडिओ टाकणार आहे. मारुती कसबे बोलत आहेत पंचायत समितीमध्ये कोणत्या डिपार्टमेंटमध्ये विचारावं लागेल. त्याच्यासाठी पंचायत समितीत एक अंगणवाडी सेविकेचा एक विभाग असतो, त्या विभागामध्येच लाडक्या बहिणींचे पूर्ण काम दिलेले आहे. तरी आपण सर्वांनी एक वेळेस तिथं जाऊन चेक करून घ्यावे आणि नसेल सांगत तर तिथं अजून कोणाला एखाद्याला विचारून हे आपलं पंचायत समिती कोणतं आहे ते मला सांगू शकतात. मी आपल्याला तिथं कोणता विभाग आहे, कोण आहे त्यांची चौकशी करून तुम्हाला सांगू शकतो. आता लक्ष्मण हरबक साहेब विचारतात अहो साहेब, केवायसी केली, बालविकासला गेलो, काही सांगत नाही, आमच्या हातात काही नाही असं म्हणतात. सर्व दूर हेच परिस्थिती आहे. त्यांना पगार मिळतो, त्यांना काहीच फरक नाही पडत. त्यांना जो 15,000, 20,000, 50,000 रुपये पगार आहे, तुमचे 10 लोकांचे पैसे नाही आले किंवा 100चे नाही आले, त्यांचा पगारात 1 रुपयाही कमी होत नाही. हे फक्त आपल्याला आपली लढाई आपल्याच याच्यावर लढावं लागेल. शासकीय माणसाचं कसं आहे, त्यांना पगार टायमावर येणार आहेत, त्यांचे तुम्हाला पैसे येऊ न येऊ, शासकीय योजनाचा लाभ तुम्हाला मिळो न मिळो, त्यांना पैसे कमी होत नाहीत. तरी सर्वांनी याचं लवकरात लवकर हे करावं. कविता वीरेंद्र चव्हाण विचारत आहेत पैसे जमा नाही झाले. तर सर्वांना हाच प्रॉब्लेम आहे. एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नये. मी तेच उत्तर, ज्यांनी परत प्रश्न विचारला त्यांना उत्तर मी काल टाईप नाही केले. आता हे समीर वेदाक विचारतात माझ्या बहिणीचे ऑगस्ट महिन्यापासूनचे पैसे बंद झालेले आहेत, केवायसी झाली नाही कारण तिचे वडील 1996 मध्ये वारले होते. तर वारलेल्या बहिणींसाठी, ज्यांचे वडील वारलेले आहेत त्यांच्यासाठी किंवा पती नाही अशा बहिणींचे केवायसीसाठी नंतर ऑप्शन चालू झाले होते. आपण त्याच्यातून केवायसी करण्यापासून वंचित राहिलात तरी जेव्हाही एडिटचं ऑप्शन येईल तेव्हा आपण केवायसी करून घ्यावी. आता अल्विना शेख हे विचारतात दादा मला केवायसी करून पैसे आले नाहीत. तर ताई, आपण केवायसी करताना काहीतरी आपलं ऑप्शन चुकलेलं आहे. बऱ्याच 90% बायांचे ऑप्शन चुकलेले आहेत, लाडक्या बहिणीचे ऑप्शन चुकलेले आहेत. तरी सर्वांनी एक वेळेस केवायसी चालू झाल्यावर नक्की एडिट करून घ्यावे. केवायसी चालू झाल्यावर मी आपल्याला नक्की सांगेल.
आता जवळपास सर्वांचे प्रश्न सारखे आहेत, तरी सर्वांनी एक वेळेस दुरुस्ती चालू झाल्यावर सर्वांनी एक वेळेस दुरुस्ती करून घ्यावी. नसेल जमत, स्वतः जमत नसेल तर एखाद्या चांगल्या सेतूवर जाऊन KYC करून घ्यावी, किंवा मी सर्वांना ऑप्शन चालू ठेवणार आहे, आपण फोनवर सर्वांची KYC करून देणार आहोत. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.